हा सौभाग्य मला मिळतं आणि तुम्हाला भेटण्याचा आनंद सुद्धा मला मिळतो ते म्हणजे गेली 17 वर्ष सतत आपल्या या विभागातील आरोग्य सेविका असतील, आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, या सगळ्या तुम्ही भगिनी गेली 16-17 वर्ष आपला ऋणानुबंध ही भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या वेळेला रक्षाबंधन हे दोन्ही कार्यक्रम आपण एकत्रितरित्या करतो आणि त्याच्या मागची भावना खूप स्पष्ट आहे. यात कुठलं राजकारण नाही, यामध्ये कुठलाही पक्षीय भेद नाही, यामध्ये कुठली विचारधारेची लढाई नाही, पण माझ्या मनामधली जी भावना आहे ज्याला तुम्ही प्रतिसाद दिलात आणि कोविडच्या काळात तर ते प्रमुखता जाणवलं, ज्यावेळेला मुंबई देश राज्य बंद होतं त्यावेळेला सुद्धा घरोघर जाऊन गर्भवती आमच्या भगिनींची, नवजात बालकांची आणि बरोबरीने सर्व माता भगिनींच्या आरोग्याच्या विषयातली प्राथमिक जबाबदारी स्वतःचा जीव तळहातावर घेऊन जर कोणी केली असेल तर ती तुम्ही केलेली आहात, तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे. आजही तो प्रश्न प्रलंबित आहे किंवा हळूहळू सुटतोय, पुढे पुढे जातोय, पण तरी मानधन किती ही आमची समस्या आहेच, पण त्याहीपेक्षा भावना महत्वाची आहे आणि त्या भावनेने काम करणारी आपण सगळी मंडळी आहात. माझं हे सौभाग्य आहे की तुम्ही माझ्या भगिनी आहात आणि मी तुम्हाला सांगतोय की लाडकी बहीण योजना नंतर आली आहे, पण तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी 17 वर्षापासून आहात की नाही? जरा हात वर करून आशीर्वाद द्या. हा, दोन्ही हाताने द्या. आज या ठिकाणी मला पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देताना धन्यवाद. एकच भावना आहे की आपण या विभागामध्ये खूप योजना अशा आणल्या की जवळजवळ 12,500 भगिनींना, पात्र भगिनींना आपण मिक्सर, ज्युसर, ग्राइंडर आणि टॅब हा एचओएस विभागातील पात्र भगिनींना आपण त्या ठिकाणी दिल्या, त्यांच्या कामाला सुरुवात केली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी योजना केली, त्याचाही लाभ तुम्ही घेतला पाहिजे, सगळ्यांना दिला पाहिजे. तो म्हणजे पूर्वी तुमच्या नावावर असलेली काही घर असेल, दुकान असेल, प्रॉपर्टी गावात असेल तर ती कोणा नातेवाईकाला जरी द्यायची झाली तरी त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी लागायची. आता भगिनींना असं मजबूत करायचं ठरवलं की तुमच्या नावावर येणारी किंवा तुम्ही देणारी जर कुठली प्रॉपर्टी असेल, तुमच्याकडे येणारी किंवा तुम्ही देणारी, तर ती जर भगिनीच्या नावावर असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. स्टॅम्प ड्युटी फ्री आपण केलेला. पंतप्रधान साहेबांनी सुद्धा तुमचा विचार पहिला केला, आपला विचार जास्त केला. होय, समस्या खूप आहेत, पण टप्प्याटप्प्याने आपण पुढे चाललो आहोत. जगामध्ये काही देश दुसऱ्या देशावर टॅरिफ लावतात. टॅरिफ म्हणजे कर एका पद्धतीचा. या टॅरिफ करामध्ये काही देश आहेत, मी नावं नाही घेत, काही युरोपातले देश असे आहेत की ज्यामध्ये माझी मालमत्ता माझ्या मुलाला, मुलीला किंवा तुमच्या आई वडिलांची तुम्हाला त्यांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या इच्छेने येणार असेल तर हे सहजच झालं पाहिजे. पण त्यावर सुद्धा काही विदेशातल्या देशांनी सक्सेशनचा टॅक्स लावला. 60% पैसे भरा तरच मुलाला जाईल. असा टेररिझम टॅक्सचा किंवा अन्याय जो चालू आहे, यामध्ये आपल्या देशात मोदी साहेबांनी नवरात्री, दसरा, दिवाळी पंतप्रधान म्हणून करताना जग कर वाढवतोय, पण मोदी साहेबांनी जीएसटी मधला टॅक्स 18 आणि 28% जो द्यायला लागायचा तो 0% आणि 5% आणला. ही आपल्याकडची प्रगती आहे. आज
मला याचा आनंद आहे की या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये इथे जमलेली माझी भगिनी कुठल्या समाजाची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या पंथाची आहे, कुठल्या भाषेची आहे, कुठल्या पक्षाची आहे, हा विषयच आपल्या मनात असूच शकत नाही. कारण नातं ऋण आणि ऋणानुबंध हे सगळ्याच्या पलीकडे असतात आणि हीच आपली संस्कृती परंपरा, हीच महाराष्ट्राचा धर्म आहे. आणि म्हणून गेली 16-17 वर्ष सातत्याने आजच्या दिवसाची मी वाट बघत असतो की अरे आज सगळ्या एकत्रित पुन्हा भेटतील. पण आज काही मी तुमच्या कला आणि नृत्य कलांचा आनंद मला घेता अजून आलेला नाही. तो केला की नाही मला माहित नाही. अगोदर करत होते. कुठल्या गाण्यावर केला मला माहित नाही. कुठल्या गाण्यावर गेलं का? हरकत नाही, तुमचा आनंद आहे. हा गाणं आठवत नाही, धून आठवतं का? धून आणि बरं. अरे मराठी गाणी इतकी सुंदर आहेत. मराठी गाण्यांवर ताल धरा, आपली संस्कृती परंपरा जगासमोर मांडा. म्हणजे बाकीच्या गाण्याला माझा विरोध नाही ना, तर तीच बातम्या चालेल. पण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. अजूनही जे जे काही आपल्याकडनं तुमच्या समस्याबद्दल करण्याचा विषय असेल तर आजच सांगतो, एक मोठा उपक्रम आपण करण्याचा निर्णय केलाय. तो आपल्याच वांद्रे खार सांताक्रुझ मध्ये. कारण बऱ्याच या ठिकाणी बालकांशी संबंधित, गर्भवतींशी संबंधित, नवजात बालकांशी संबंधित तुम्ही आहात. त्यामुळे उपनगरातलं पहिलं लहान मुलांच्या सर्व आरोग्यावर इलाज करण्यासाठीच अद्ययावत असं इस्पितळ मी या मतदारसंघात उभं करण्याचं ठरवलेलं आहे. त्या कामाला सुद्धा तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि सरकार दरबारी तुमचे प्रश्न पोहोचवणे माझी जबाबदारी राहील. पण माझं प्रेम, माझं आपलेपण, माझं भाऊपणूंचा संबंध हा मरेस्तोवर आपला एकमेकाचा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.